नमस्कार. शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सुंदर इन्स्टिट्यूटतर्फे स्वागत करतो. आज आपला 21वा दिवस आहे कदाचित, बरोबर. आवाज येतोय माझ्या सर्वांना? आवाज येतोय. ठीक. ध्यान करूया आणि पुढे जाऊया. अथ ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. तिसऱ्या अध्यायाचे कालपर्यंत आपले 22 श्लोक झालेले आहेत. 22 नाही, आपले 32 श्लोक झालेले आहेत. तिथून पुढे आपण आज जाणार आहोत. सराव करूयात. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ध्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येन कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषभोस्त्विष्टकामधुक. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् निवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टासुरः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थसि जीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्मात् सक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकार्यः. लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः. स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. इमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. यदि ह्यहन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं
शङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामि मा प्रजाः सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहं न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालये मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतरभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसा. काल इथपर्यंत आपण बघितलं होतं. 8 श्लोकांचा अर्थ बघूया आणि मग पुढे जाऊया थोडक्यात. 25व्या श्लोकापासून बघणार होतो. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर् लोकसंग्रहम्. श्रीकृष्ण म्हणताय, हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात, कर्मात आसक्त म्हणजे प्रत्येक कर्मातून फळाची अपेक्षा, मी असं केल्याने असं व्हायला पाहिजे किंवा कुठली गोष्ट तरी मिळवण्यासाठीच कर्म करणे, याला आपण कर्माची आसक्ती म्हणू शकतो. त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावी. त्यांना आसक्ती आहे किंवा ज्यांना आसक्ती नाही अशा सर्व प्रकारच्या लोकांनी लोकसंग्रहासाठी कर्मे करणं आवश्यक आहे किंवा करावीत. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान् युक्तः समाचरेत्. परमात्मा स्वरूप स्थिर असलेल्या ज्ञानीपुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. बघा, पुन्हा बघूया. परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने, जो परमात्मा स्वरूप जाणतो, आत्मस्वरूप ब्रह्म जाणतो असा विद्वान, शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. सरळ सरळ तू काय करतो याच्यातच पडलेला असतो, है ना, देवदेवच करत राहतो. जर आपण जर खऱ्या गोष्टीला जाणतो तर त्याच्या मनात अश्रद्धा उत्पन्न करण्याचा आपल्याला अधिकार नाही, ते करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी. त्यांच्याकडूनही कर्मे तशीच करून घ्यायची. त्यांना त्याचं मर्म कळायला हवं. जिथपर्यंत आपण पोचलो आहोत ती स्थिती त्यांनाही यायला हवी. 27वा श्लोक. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, तरीही त्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे. असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो किंवा प्रकृतीच्या गुणांकडूनच ही सर्व कर्मे केली जात असतात. आपण म्हणत असतो जे लिहिलेलं आहे, जे प्रारब्धात आहे, त्या गोष्टी घडणारच आहेत. अशा सगळ्या तर बऱ्याच वेळा आपण न करताही त्या गोष्टी सहजरित्या घडत असतात. पण मनुष्य असा मानतो की मी करता आहे, ही गोष्ट मी केलेली आहे किंवा माझ्याकडून घडलेली आहे. 28वा श्लोक बघतोय. पण हे महाबाहो, गुण विभाग आणि कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. 29वा श्लोक. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंद बुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. जे असे लोक आसक्त असतात किंवा ते वेगवेगळ्या गोष्टींना कोणी ज्ञानयोगाला श्रेष्ठ मानतं, कर्मयोगाला श्रेष्ठ मानतं. आपण यात बघितलं होतं की दोन्हीही योग हे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्या पद्धतीने मनुष्य श्रेष्ठ लोकाला किंवा परमगतीला प्राप्त होऊ शकतो. तर हे जर आपण जाणलं आहे तर कर्म करणाऱ्या किंवा असं जाणत असलेल्या माणसाच्या बुद्धीत भ्रम निर्माण करू नये. श्रीकृष्ण सांगतात बुद्धिभेद त्यांचा करू नये. 30वा श्लोक. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर. त्यामुळे कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता या सर्वांच्या वर जाऊन तू युद्ध कर अशी त्याला ते आज्ञा करतात. 31वा श्लोक. जे कोणी मानव दोष दृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने
माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. या मार्गाचं अवलंबन करणारा कुठल्याही कर्तव्याप्रती बांधील राहत नाही. सर्व कर्तव्यातून ते परमात्म्यासारखेच मुक्त होऊन जातात. 32वा श्लोक. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. श्रीकृष्ण म्हणतात. चला 33वा श्लोक. आजचं सत्र सुरू करूया. सदृशंचेष्टते स्वस्याः सदृशंचेष्टते स्वस्याः सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि प्रकृतिं यान्ति भूतानि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति निग्रहः किं करिष्यति निग्रहः किं करिष्यति प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति सदृशंचेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति तेहत्तीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभाव जशा प्रकृतीप्रमाणेच तो वागतो. प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसारच वागत असतो किंवा ती गोष्ट त्याच्याकडून प्रकृतीच करवून घेत असते असं म्हणू शकतो. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. जो ज्ञानी माणूस असतो ज्ञानी माणूसही त्याचा स्वभाव बदलू शकत नाही. तो आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांमध्ये कोणाचाही हट्टीपणा काय करू शकतो. जरा 34वा श्लोक बघूया. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ रागद्वेषौ व्यवस्थितौ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तयोर्नवशमागच्छेत् गच्छेत इथपर्यंत आपल्याला उच्चारण करायचं तयोर्नवशमागच्छेत् तौषस्य परिपन्थिनौ तौषस्य परिपन्थिनौ तौषस्य परिपन्थिनौ तयोर्नवशमागच्छेत् तौषस्य परिपन्थिनौ तयोर्नवशमागच्छेत् तौषस्य परिपन्थिनौ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौषस्य परिपन्थिनौ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौषस्य परिपन्थिनौ सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति चौतीसावा श्लोक बघतोय अर्थ प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत आपण इंद्रियांच्या विषयांमध्ये रमायला नको मग ते ज्ञानेंद्रिय असो की कर्मेंद्रिय असो जिभेचे चोचले असू शकतात डोळ्याचे चोचले असू शकतात आपल्या शरीराचे चोचले असू शकतात या कुठल्याही गोष्टीमध्ये न रमता ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांमध्ये न रमता आपण त्याच्या आहारी जाता कामा नये आपलं कर्म करत राहणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्या कल्याण मार्गात हे दोन्हीही सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात चला 35वा श्लोक बघतोय श्रेयान् स्वधर्मो विगुणाः श्रेयान् स्वधर्मो विगुणाः श्रेयान् स्वधर्मो विगुणाः परधर्मात् स्वनुष्ठितात् श्रेयान् स्वधर्मो विगुणाः परधर्मात् स्वनुष्ठितात् श्रेयान् स्वधर्मो विगुणाः
परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः स्वधर्मे निधनं श्रेयः स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः परधर्मो भयावहः स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः श्रेयान् स्वधर्मो विगुणाः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। 35वा श्लोक बघतोय अर्थ. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपला धर्म स्वतःचं कर्तव्य तर दुसऱ्याची नक्कल करण्याचे व दुसऱ्याचं कर्म करण्याचा उत्तमरित्या जरी प्रयत्न केला तरी त्याला अर्थाने स्वतःचं कर्तव्य कर्म करणे हे जास्ती महत्वाचं आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. दुसऱ्याचे कर्तव्य किंवा दुसऱ्याकडे बघून केलेले कर्म हे भय देणारे आहे, त्यापेक्षा स्वतःचा धर्मात मरणेही कल्याणकारक आहे. 36वा श्लोक बघूया. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयम् अथ केन प्रयुक्तोऽयम् अथ केन प्रयुक्तोऽयम् पापञ्चरति पूरुषः अथ केन प्रयुक्तोऽयम् पापञ्चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय अनिच्छन्नपि वार्ष्णेय अनिच्छन्नपि वार्ष्णेय
बलादिव नियोजितः बलादिव नियोजितः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्जरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्जरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ क्षस्य परिपन्थिनौ सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति छत्तीसावा श्लोक बघतोय आपण. आता अर्जुन प्रश्न करतोय. श्रीकृष्ण या सर्व गोष्टी सांगतायत की आपण प्रकृतीच्या सांगण्यावरून किंवा प्रकृतीप्रमाणेच आपण वागत असतो. प्रत्येकजण स्वतःच्या स्वभावाप्रमाणे वागतो. स्वतःला कर्ता जरी समजत असला तरी तो कर्ता पुरुष नाहीये. त्यावर अर्जुन प्रश्न करतो, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कुणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. नकळत घडणारं पापही यात आपण म्हणू शकतो, किंवा जे पापाचे अधिकारी बनतात ते कोणाच्या प्रेरणेने हे पाप करतात असा तो प्रश्न करतो. 37वा श्लोक. चल पुढे जाऊया. काम एष क्रोध एष काम एष क्रोध एष काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः रजो गुणसमुद्भवः काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा महाशनो महापाप्मा महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् विद्येनमिह वैरिणम् महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम् अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पूरुषः
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ। सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। सदतीसावा श्लोक. तर श्री भगवान त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात. श्रीकृष्ण काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हा रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू समज. जो कामातून क्रोध उत्पन्न होतो तो कशा प्रकारे होतो हे पुढे श्लोकांमध्ये येणार आहे. 38वा श्लोक बघूया. धूमेनाव्रियते वह्निर् धूमेनाव्रियते वह्निर् धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथा दर्शो मलेन च धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् यथोल्बेनावृतो गर्भस् यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम् तथा तेनेदमावृतम् यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम् धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम् अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ
तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। 39 बघतोय आपण श्लोक। आवृतं ज्ञानमेतेन आवृतं ज्ञानमेतेन आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ज्ञानिनो नित्यवैरिणा आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय कामरूपेण कौन्तेय कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च कामरूपेण कौन्तेय आवाज बंद झालाय. हो केलाय कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च दुष्पूरेणानलेन च आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्जरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति।
40वा श्लोक बघतोय आपण. इंद्रियाणि मनोबुद्धी, इंद्रियाणि मनोबुद्धी, इंद्रियाणि मनोबुद्धि रस्याधिष्ठानमुच्यते, रस्याधिष्ठानमुच्यते, रस्याधिष्ठानमुच्यते. इंद्रियाणि मनोबुद्धि रस्याधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष, एतैर्विमोहयत्येष, एतैर्विमोहयत्येष. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्, ज्ञानमावृत्य देहिनम्. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते. एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. एक्केचाळीसावा श्लोक बघूयात आधी. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ, तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ, तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ, तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ, नियम्य भरतर्षभ, नियम्य भरतर्षभ. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ, नियम्य भरतर्षभ. पाप्मानं प्रजह्येनं, पाप्मानं प्रजह्येनं, पाप्मानं प्रजह्येनं. पाप्मानं प्रजह्येनं. ज्ञानविज्ञाननाशनम्, ज्ञानविज्ञाननाशनम्. पाप्मानं प्रजह्येनं. ज्ञानं ज्ञानविज्ञाननाशनम्. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. पाप्मानं प्रजह्येनं ज्ञानं विज्ञाननाशनम्. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ.
पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञानं विज्ञाननाशनम्। इन्द्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते। एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्। आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा। कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च। धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च। यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्। काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः। महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्। अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्जरति पूरुषः। अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्। स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ। तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ। सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि। प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। बेचाळीसावा श्लोक बघूया। इंद्रियाणि पराण्याहुः। इंद्रियाणि पराण्याहुः। इंद्रियाणि पराण्याहुः। इन्द्रियेभ्यः परं मनः। इन्द्रियेभ्यः परं मनः। इंद्रियाणि पराण्याहुः। इन्द्रियेभ्यः परं मनः। इंद्रियाणि पराण्याहुः। इन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्। मनसस्तु परा बुद्धिर्। यो बुद्धेः परतस्तु सः। यो बुद्धेः परतस्तु सः। मनसस्तु परा बुद्धिर्। यो बुद्धेः परतस्तु सः। मनसस्तु परा बुद्धिर्। यो बुद्धेः परतस्तु सः। इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः। इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।
43वा म्हणजे शेवटचा श्लोक बघतोय आपण तिसरा अध्याय. एवं बुद्धे परम बुद्ध्वा एवं बुद्धे परम बुद्ध्वा एवं बुद्धे परम बुद्ध्वा एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना 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 एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् कामरूपं दुरासदम् एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् तेहतीसाव्या श्लोकापासून आपण पुन्हा सरळ म्हणूया. ठीक आहे. 33वा श्लोक. सदृशं ज्येष्ठते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनौ श्रेयः परधर्मो भयावहः. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं जरति पूरुषः
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्। धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्। आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च। इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्। तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिष्येनं ज्ञानं विज्ञाननाशनम्। इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धेर्यो बुद्धेः परतस्तु सः। एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे आपल्याला ओम तत्सदिती। श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। आपला आता 1, 2, 3 अध्याय आज गीतेतले पूर्ण झालेले आहे। अपेक्षा आहे आपण सर्वजण सराव करत आहात। कुठेही सरावात अडलं तर आपण आपले रेकॉर्डेड लेक्चर वारंवार त्या ग्रुपवर टाकण्यात येत आहेत किंवा एक लिंक दिलेली आहे आपल्याला वेबसाईटची, त्या वेबसाईटवर जावं आणि तिथून रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता। आपल्या 4 ते 5 श्लोकांचा अर्थ बाकी आहे, वेळेच्या कारणास्तव आपण पुढच्या भागात बघणार आहोत। सर्वांनी सराव करत राहा। उद्या भेटू। धन्यवाद।